हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। देशात पहिल्या टप्प्यात 60.3% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। त्रिपुरामध्ये सर्वाधिक 80% मतदान, तर महाराष्ट्रात 55.29% मतदान झाल्याची माहिती। छगन भुजबळांची नाशिकमधून माघार, उमेदवारीसाठी नाव सुचवल्याबद्दल भुजबळांकडून मोदी आणि शहांचे आभार। नाशिकमधून माघार घेण्याच्या भुजबळांच्या निर्णयाचं स्वागत करतो, हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया। गोडसेंना नाशिकातून उमेदवारी जवळपास निश्चित। छत्रपती संभाजीनगरातून संदीपान भुमरेंची उमेदवारी जवळपास निश्चित। 25 एप्रिलला सीएम शिंदेंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार, सूत्रांची माहिती। खैरे विरुद्ध भुमरे, 2 शिवसैनिकांचा सामना। रत्नागिरी सिंधुदुर्गमधील महायुतीचे उमेदवार नारायण राणेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी भव्य रोड शो। राणेंची ठाकरे गटाच्या विनायक राऊतांशी लढत होणार। सांगलीचे मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटलांकडून अर्ज दाखल। काँग्रेस आमदार विक्रम सावंत आणि राऊतांची भेट। पाटलांचा अर्ज भरण्याआधी ठाकरे गट काँग्रेसचं मनोमिलन। नटीला नटी नाही तर काय म्हणायचं, मी संसदीय शब्दच वापरतो, मला कोणी मराठी भाषा शिकवू नये। नवनीत राणांवरील वक्तव्यावर संजय राऊत ठाम। राऊत ठाकरे गटातील बोगस व्यक्ती हा फक्त माझा नाही, सर्व महिलांचा अपमान। राऊतांच्या वक्तव्यावरून नवनीत राणा आक्रमक। नवनीत राणांबाबत उद्गार काढणाऱ्यांना महिला उत्तर देतील, जनता असताना सुपडा साफ करेल। राणांवरील वक्तव्यावरून फडणवीसांचा राऊतांवर निशाणा। उत्तम जानकरांच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत धैर्यशील मोहितेंना पाठिंबा। भाजप नको, तुतारी पाहिजे, कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। काल कोणीतरी सांगितलं कसं बटन दाबायचं, मी तसं सांगणार नाही, मनापासून काम करायचं, त्यामुळे तुतारीच्या समोरचं बटन दाबा। शरद पवारांचा अजित पवारांना टोला। अजित पवारांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल, चौकशीचा आदेश। हवा तो निधी देतो, आमच्यासाठी कचा बटन दाबा, दादांनी केलं होतं वक्तव्य। 2014 आणि 2019 मधल्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीयेत। दादा, आमच्या कार्यकर्त्यांनी खूप संघर्ष केला, पुढच्या निवडणुकीला सर्व मित्रपक्षांनी महायुतीचा धर्म पाळायला हवा। इंदापुरातील सभेत अंकिता पाटलांचं विधान। काँग्रेसने विदर्भाचा विकास होऊच दिला नाही, मोदींच्या वर्ध्यातून विरोधकांवर हल्लाबोल। काँग्रेसला मत देणं म्हणजे मत वाया घालवण्यासारखं, मोदींची टीका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।